तर बदलापूर इथं 4 वर्षाच्या चिमुकलींवर अमानुष अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे पातूर शहरात निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आले होते। बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटत आहे, तर राज्यभरातून या घटनेचा निषेध केला जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाळापूर मतदारसंघाचे आमदार आणि जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या मार्गदर्शनात तालुका प्रमुख रवींद्र मुर्तडकर, शहर प्रमुख निरंजन बन यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलं। तर या अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून अशा प्रकारचं घाणेरडं कृत्य करण्यास भविष्यात कोणाचीही हिंमत होणार नाही, अशा मागणीचं निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आलं। या घटनेचा सर्वप्रथम पातूर वासियांतर्फे तसेच पातूर तालुक्यातर्फे आणि शिवसेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। लाडकी बहीण योजना नावाची सरकारने आणलेली आहे। कधी लाडकी बहीण, कधी लाडकी लेक, अशा पद्धतीचं हे सरकार गोंजीरवानं गाजर जनतेला देत राहतं, परंतु इथे लाडक्या लेकी सुरक्षित नाही आहेत, लाडक्या बहिणी सुरक्षित नाही आहेत, गृहव्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे। अशा या शंड सरकारचा आम्ही धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो आणि ज्या आरोपीने हे अमानुष कृत्य केलेलं आहे त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत आमचा लढा असाच चालू राहील। आमदार नितीन बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनात हा लढा अतिशय कठोरपणे आणखी लढला जाईल, जोपर्यंत आमच्या लाडक्या ज्या मुलीचा अमानुष हे झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, त्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील। आमदार नितीन बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनात यापेक्षाही कठोर आंदोलन केले जातील आणि या सरकारचा आम्ही जाहीर निषेध